सातपुड्यात कोरडवाहू आणि खडकाळ जमीन यासोबतच पाण्याची कमतरता, त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न होत नाही। इथल्या आदिवासींना दुसऱ्याकडे मजुरीला जावं लागतं। केवळ पारंपरिक शेतीवरच अवलंबून न राहता नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यात वसलेल्या डाब वालंबा येथील 12वी पास दिलीप पाडवी या युवा आदिवासी शेतकऱ्यानं कोरडवाहू क्षेत्रावर घेतल्या जाणाऱ्या विदेशी ड्रॅगन फ्रूटचा यशस्वी प्रयोग केलाय। माझी शेती 1 एकर आहे आणि या शेतामध्ये मला कशा प्रकारे कोणतं पीक लावता येईल अशा प्रकारे नियोजन ठरवलं। ड्रॅगन फ्रूट लावला आणि ड्रॅगन फ्रूट लावून मी 60 रुपयाला एक रोप घेऊन आलो आणि 500 रोप 125 पॉलमध्ये 500 रोप घेऊन आलो आणि ते आता सध्या मला 1 वर्ष उलटून 200 रुपये केजीने मला स्टॉल लावून मी विक्रीला काढलेला आहे आणि त्यामुळे मला व्यवस्थित रोजगार किंवा फायदा दिसून आला। मग मी हे ड्रॅगन फ्रूट जास्तीत जास्त कसा वाढवता येईल हे सुद्धा प्रयत्न करत आहे आणि सध्या स्थितीमध्ये आमच्या गावामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे दुसरं पीक जास्त पाणी खात असल्या कारणामुळे मला ड्रॅगन फ्रूट हे कमी पाणीमध्ये शेती करता येईल अशा पद्धतीने मी ही शेतीची निवड केलेली आहे आणि निवड केल्यामुळे मला भरपूर डिपार्टमेंटचे मला साथ आहे। त्यामुळे मी हे ड्रॅगन फ्रूट पुन्हा जास्तीत जास्त शेतकरी कशा वाढवता येईल आणि मी स्वतः जास्त कसं क्षेत्र वाढवेल याचे प्रयत्न करत आहे। हे फळ एकदम सुंदर दिसणारा आणि एकदम चांगला दिसणारा फळ आहे। दिलीप पाडवीला कृषी विभागानं मदत केली। 60 रुपये दराने ड्रॅगन फ्रूटचे रोप उपलब्ध करून देण्यात आले। आपल्या शेतात 500 रोपांची लागवड केली। मागच्या जून महिन्यात त्यांनी ही रोपं लावली असून आता वर्षभरानंतर त्या झाडांना ड्रॅगन फ्रूट येते। ठिबक सिंचनचा वापर करत आणि कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत आणि कीटकनाशक न वापरता त्यांनी ही ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती केली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।